नमस्कार, मी निलेश वसावे. माननीय हरिभाऊ राठोड हे 4 फेब्रुवारी मोर्चाच्या संदर्भात जेव्हा उपमुख्यमंत्री साहेबांना भेटले त्याच्यानंतर ती काय चर्चा केली हे आपल्याला व्हिडिओ माध्यमाद्वारे प्रस्थापित करणार आहे. नमस्कार, मी हरिभाऊ राठोड बोलतोय, माजी खासदार. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमध्ये काम करणाऱ्या सगळ्या बंधूंना भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. आपण मागे 16 तारखेला मोर्चा काढल्यानंतर बऱ्यापैकी चर्चा झाली, परंतु फार कमी लोक आले होते, 3-3.5 हजार. यावेळेस आपण 4 फेब्रुवारीला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि आझाद मैदान मुंबई येथेच केलेलं आहे. काल मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की सर, हे मुलं फार हवालदिल झालेले आहे. यांचं बऱ्याच लोकांचं बऱ्यापैकी फेब्रुवारीमध्ये संपत आहे. काही लोकांचं तर याच महिन्यात जानेवारीमध्येच संपलेलं आहे. तर त्यांना परत त्यांना कंटिन्यू करणं किंवा त्यांना त्याच जागेवर जिथे काम करत असतील तिथेच त्यांना कायम करणं ही अशी मागणी आहे आणि त्यांची मागणी रास्त आहे. यासाठी आपण 4 फेब्रुवारीला आपण हा मोर्चा झाल्यानंतर आपण ठरवलं आहे की त्याच ठिकाणी जर आपल्याला काही रिस्पॉन्स नाही आला सरकारकडनं तर आपण साखळी उपोषण चालू करणार आहोत 5 तारखेपासून. त्यावेळेस आपण प्रत्येक जिल्ह्यातून 2-2, 3-3 लोकच बसवायचे आहे. 15-20 लोक बसले तरी चालतं आहे, पण 100 लोक बसले तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. फार तर 8 दिवस आपल्याला साखळी उपोषण करावं लागेल. आता खरं म्हणजे सरकारची इच्छाशक्ती असेल तर आपल्याला तेही करायची गरज नाही. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मला की हे आपल्याला पॉलिसी डिसिजन घ्यावं लागेल, कारण यामध्ये पूर्वी जे निर्णय झालेले आहे ते मंत्रिमंडळाने घेतलेले नसल्यामुळे आता सुद्धा आपल्याला त्यांच्याकडे जावं लागेल मंत्रिमंडळामध्ये. आणि मला याची जाणीव आहे तुमच्या प्रश्नाची आणि निश्चितपणे आपण मदत करू त्यांना असं ते म्हणाले आहे. त्यामुळे आपण मागे राहायला नको. आपलं काम आहे मोर्चा, आंदोलन, आपला लढा तेच करायचं आहे. आणि हे जर झालं तर कदाचित तुम्हाला जन्माची भाकर मिळेल, फार मोठी गोष्ट होऊन जाईल. सरकारची इच्छाशक्ती असेल तर 1,10,000 लोकांना अकोमोडेट करणं फार काही मोठी गोष्ट नाही. म्हणून तुम्ही या. आपली सगळी परवानगी वगैरे झालेली आहे. आझाद मैदान मुंबई 4 फेब्रुवारी. या व्हिडिओद्वारे आपण जी माहिती बघितली आहे त्याच्यात आपण बघितलं आहे माननीय हरिभाऊ राठोड हे आपल्या कौशल्य प्रशिक्षणार्थींसाठी किती मेहनत घेत आहे राज्य लेवलला. म्हणून 4 तारखेचा जो मोर्चाचा संदर्भ आहे, म्हणून 4 तारखेला सगळे प्रशिक्षणार्थींनी जास्तीत जास्त संख्येने आपल्याला उपस्थित राहायचं आहे आणि या मोर्चाला समर्थन द्यायचे आहे. सगळ्यांना जय जोहार, जय महाराष्ट्र.